मित्रांनो, तुम्ही ह्या आधी 15 सेकंदाची रील बघा. एखादा माणूस किंवा एखादा शेतकरी इतका निर्दयी कसा असू शकतो. आता तुम्ही तो व्हिडिओ पाहिला, त्या बैलाच्या तोंडाला प्लॅस्टिकची पॉलिथिन बॅग घातलेली. म्हणजे हे किती भयावह आहे की आज त्याला तिथं उभं नाही राहायचं नसतं, शेतात कामसुद्धा करायचे. आणि बाबा ती कपाशीचं पीक दिसतंय तिथं शेजारी, ती खाऊ नाही म्हणून त्याला प्लॅस्टिकची पॉलिथिनची बॅग घातलेली तोंड, त्याला श्वाससुद्धा घेता येत नाही. त्याच्यासाठी मुस्कं असतं बैलांना, ते सुतीद्वारेने बनवलेलं असतं. बाबा तुम्हाला शेतामध्ये असं थापे वगैरे लावायची, हे करायची त्याच्यासाठी. पण ह्या बहादराने ते काय सापडलं नसेल याला, किंवा त्याच्याकडे नसेल म्हणून प्लॅस्टिकची पॉलिथिन घातली. आज त्या बैलाला किती वेदना होत असतील. आपण स्वतःला बळीराजा म्हणवतो. कितीही अडचण असू दे किंवा कितीही प्रॉब्लेम असू दे, पण हे करणं तुम्हाला कितपत योग्य वाटतं. मी एक स्वतः शेतकरी, मला हा व्हिडिओ बघून वाईट वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ करतो त्याच्यावरती, की कदाचित कुणालाच आवडणार नाही. की आज आपल्याला थोड्या वेळ आपल्या नाकावर जर हात ठेवला तर आपल्याला कसं होतं आहे, आपल्याला श्वास घ्यायला त्रास झाल्यावर आपल्याला काय वेदना होत्या. त्याला तर तिथं शेतात काम करायचं आहे. मग विचार करा, त्याला तुम्ही व्हिडिओमध्ये बघता त्याला किती त्रास होतो आहे, त्याला श्वाससुद्धा घेता येत नाही. हे पाप करतो आहे आपण, हे दिसतं आहे आपल्याला. हे चुकीचं आहे आणि हे चुकीचंच आहे हे मला वाटलं म्हणून मी व्हिडिओ केला आहे हा. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही तुमची प्रतिक्रिया कळवा. भले हा व्हिडिओ कोणाचा व्हिडिओ काही मला माहीत नाही. मला हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये आलता, मला वाटलं की हे माझा राग होता, तो राग मी बाहेर काढला की हे चुकीचं आहे आणि निश्चितच हे करणारा एक जातीवंत शेतकरी नसावा. जर हा जातीवंत शेतकरी असेल तर तो असं करणार नाही, म्हणूनसाठी हा व्हिडिओ केला आहे. एक शेतकऱ्याकडून भरपूर अपेक्षा असतात. तो शेतकरी आपल्या बैलाला असेल स्वतःच्या मुलाप्रमाणे जपत असतो. मग त्याला खायचा खुराक असू द्या, त्याला चारा असू द्या, त्याच्याकडे ती ताकद असते की बैलांनी 4 महिने काम केल्यानंतर तो 8 महिने त्याला सांभाळत असतो असंच. कारण तो 4 महिन्यात त्याचं तेवढं काम करून घेत असतो. नांगरट असू द्या, तुमची पाळी पेरणी असू द्या, काही असू द्या, शेवटी बैलाची मेहनत ती बैल. आज ही बघितलं ट्रॅक्टर वगैरे छोटे मोठे आले, त्यामुळे ही प्रजाती जवळपास आता बैल सांभाळायला सुद्धा लोक म्हणजे कमी पडल्यात. की बाबा 1 लाखात ट्रॅक्टर होते, 2 लाखात ट्रॅक्टर येतो, चला ह्याला कशाला हे करायचं. पण जर आपण सांभाळून जर असं वागत असेल तर हे निश्चितच चुकीचं आहे. हे मला आवडलं नाही म्हणून मी व्हिडिओ केला आहे. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.